पुढे महत्त्वाची बातमी आहे। किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कामगार संघटनांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि या आंदोलकांच्या शिष्टमंडळाला आज राज्य सरकारकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय। किसान सभा, माकप आणि कामगार संघटनेच्या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली आहे आणि आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये त्यांची बैठक होणार आहे। दरम्यान या बैठकीचं निमंत्रण मिळालं असलं तरी आंदोलकांचा लॉंग मार्च हा सुरूच राहणार आहे आणि या लॉंग मार्चचा 22 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण करून मोर्चा अहिल्यानगरच्या अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचलाय। अहिल्यानगरच्या राजुरी इथं निघालेला अखिल भारतीय किसान सभेला लॉंग मार्च आज आता दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू राहणार आहे आणि 9 वाजेच्या दरम्यान लॉंग मार्च संगमनेरच्या दिशेने निघणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे सध्या आपल्याबरोबर अहिल्यानगरमधून थेट जोडले गेलेत। लैलेश, हा लॉंग मार्च काही थांबणार नाहीये, सरकारनं मात्र बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे। तोडग्याची काय नेमकी अपेक्षा सगळे मोर्चेकरी करतात आणि या मोर्चाचं स्वरूप आणखी मोठं होईल का? सोबतच सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन यांचा देखील या मोर्चामध्ये सहभाग आहे आणि हा मोर्चा मुळात निघतोय तो एप्रिल 2023 साली तरोटी ते पालघर आणि नाशिक ते खर्डी असा एक मोठा लॉंग मार्च निघालेला होता आणि त्यामध्ये सरकारने जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता न केल्यामुळे पुन्हा हा लॉंग मार्च निघत आहे आणि तो आहे अहिल्यानगरच्या राजूर येथून निघतोय। तो पहिला टप्पा त्यांचा अहिल्यानगरचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव आहे लोणी आणि या लोणीपर्यंत हा निघणार आहे आणि तिथपर्यंत जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तो अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणार आहे। अतिशय शिस्तबद्ध आणि मोठ्या संख्येने सहभाग असलेला हा मोर्चा कामगार, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी असा सहभाग असलेला लालबावटे हातात घेतलेला हा मोर्चा मोठ्या संख्येने आहे आणि शिस्तीत आहे। मात्र सरकार एवढ्या मोठ्या संख्येने रास्ता मागण्यांसाठी हा मोर्चा असूनही त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, हे मात्र आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल। ठीक, लैलेश, जरूर या मोर्चावर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी तपशील तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।